नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. तर आज आम्ही निघालो आहे गणपतीपालीला, जे रायगड जिल्ह्यामध्ये 2 आहेत अष्टविनायकपैकी, एक पालीचा आणि एक महडचा. तर आम्ही पालीला चाललो आहे. आता गावातून आमची गाडी बाहेर आलेली आहे. आता चौकला आम्ही पोचू थोड्याच वेळाने. चौकनंतर खालापूर नंतर मग पाली फाटा आणि त्याच्यानंतर मग पुढे पाली आहे आणि मग तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घेणार आणि मग रिटर्न परत घरी जायचं आहे. तर चला. तर हातनोलीजवळ आल्यानंतर ND स्टुडिओ आहे. तुम्ही बघू शकता ND फिल्म वर्ल्ड. ते नितीन काहीतरी आडनाव आहे त्यांचं. त्यांची ही ND स्टुडिओ आहे. तर त्यांनी मागच्याच वर्षी फास लावून घेतला होता, सुसाईड केलं होतं. तर त्यांची इथे ही स्टुडिओ आहे. तर खूप छान आहे आतून ND स्टुडिओ. तर तिथं आता आमची गाडी आलेली आहे. म्हणजे आमच्या गावाला जाताना मध्येच ND स्टुडिओ लागतं. तर ते तुम्हाला मी बाहेरूनच दाखवलं ND स्टुडिओ. मग आता आमची गाडी खोपोलीच्या खालापूर साईडला निघालेली आहे. तर ही अशी कडनी रस्ता आहे, जंगल आहे खूप. आता चांगलं झाले खालापूर आहे ना. तर हे खालापूर आलं. लग्न झाल्यानंतर मी 6 ते 7 वर्ष इथे राहिलेली आहे खालापूरमध्ये. खूप छान खालापूर आहे, एकदम मस्त. आणि म्हणजे रस्त्यावरच आहे. एका साईडला खोपोली आहे, एका साईडला कर्जत आहे. तर खूप छान असं खालापूरमध्ये मस्त दिवस गेले आमचे. खूप मस्त छान आठवणी आहेत खालापूरमधल्या. तर इथेच मी राहत होते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते. ही बिल्डिंग अजून जाईच झाली ना, तशीच आहे तिथं. तर इथेच मी ब्लू कलरची, निळ्या कलरची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहत होतो. मस्त होतं. तुम्हाला मी दाखवते बोटानी. ती निळ्या कलरची. इथं शांतेची बायकोनी शांत्या राहतो. तर हा पालीफाटा आहे. पालीफाट्याच्या नंतर 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर इमॅजिका आहे. तर तुम्ही इमॅजिका ऐकलंच असेल. खूप मोठं असं इमॅजिका आहे ते. किती लोक आलेत बघा इमॅजिकाला. एवढे लोक गर्दी असेल.
हे आहे उंबरखिंडचं जंगल. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये उंबरखिंडची लढाई ज्या जंगलामध्ये केली तेच हे जंगल आहे. तर आता आपण गणपतीला पोचलो आहे. गणपतीपाळी ज्यावेळेस गणपतीपाळी सुरू होते तर असे मोठमोठे डोंगर लागतात. तर हे डोंगर लागलं की समजायचं आपण गणपती पाळीला आलेलो आहे. तर आता आम्ही रिक्षा पार्किंगला लावू आमची आणि मग आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी आतमध्ये जाऊ. तर चला, मला जर तिथं शूट करायला भेटलं तर मी पुढे शूट करेन. जा तिथं ठेवून ते बघतो माणूस वाकलाय ना, तिथं ठेवून एवढं कुठं चाललं ते पाया पडचं. आल्यावर ठेवायचं तर ठेव दे. तर मोबाईल तर हे पाण्याचं कुंड आहे मंदिराच्याच बाहेर आणि हे मंदिर आहे बाहेरून असं दिसतं समोरच्या बाजूने. तर आम्ही आता इथे फोटोशूट केले आणि मग आम्ही घरी गेलो. घरी जाताना माझ्या मामाची मुलगीचं गाव मध्ये लागतं, मग तिच्या घरी गेलो. चिकट तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.